बलात्काराचा आरोप असलेल्या शंतनू कुकडेशी आर्थिक व्यवहार केल्याच्या प्रकरणात दीपक मानकर यांच्यावरती आरोप करण्यात येत आहेत आणि या आरोपानंतर आता दीपक मानकर यांनी त्यांच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि पालिका निवडणुकीपूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीची ही पुण्यामध्ये सगळ्यात मोठी राजकीय कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं। पण या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय की दीपक मानकर नक्की आहेत कोण, त्यांचा राजकीय वर्चस्व किती आहे, ते अजितदादांसाठी इतके महत्त्वाचे का आहेत आणि पुणे शहरामध्ये अजितदादांचे ते विश्वासू नेते का मानले जातात, याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधून घ्यायची आहे। तर नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर दीपक मानकर हे पुण्यामध्ये अजितदादांचे अत्यंत निकटवर्ती असे नेते मानले जातात। 10 वर्षांपूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले होते पालिका निवडणुकीच्या माध्यमातून आणि तेव्हापासून ते शहरामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचं म्हणजे एक प्रकारे अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचं पक्ष संघटन वाढवण्याचा प्रयत्न ते करतात। आणि आता ज्या वेळेला राज्यामध्ये 5 वर्षांपेक्षा अधिक अनेक महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, अशा वेळेला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी किंवा पक्षाचं संघटन वाढवण्याची जबाबदारी ही अजितदादांनी दीपक मानकर यांच्याकडे दिलेली होती। पण दुसरी बाजू सुद्धा अशी आहे की दीपक मानकर यांच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, त्यांना अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्यावरती FIR दाखल करण्यात आलेली आहे। पण तरी सुद्धा अजितदादांनी त्यांच्यावरती कायम विश्वास दाखवलेला होता। ज्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यावेळेला अजितदादांच्या सोबत जाण्याचा निर्णय हा दीपक मानकर यांनी घेतला। शरद पवारांना त्यांनी सोडलं, त्यानंतर सुद्धा अजितदादांनी त्यांच्यावर कायम विश्वास दाखवला, त्यांना शहराचा अध्यक्ष केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि तेव्हापासून सुद्धा ते मोठ्या प्रमाणात पक्ष संघटन वाढवताना दिसतात। पण जर आपण इतिहासात नजर टाकली तर 10 वर्षांपूर्वी मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवलेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये अर्थातच गिरीश बापट जिंकले। पण तेव्हा त्यांनी 15,865 मतं ही मिळवलेली होती, जी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठा मतांचा चंक आहे। त्यांनी राष्ट्रवादीकडून नगरसेवक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमहापौरपद हे राष्ट्रवादीकडून भूषवलेलं होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता मागच्या काही काळापासून राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेसाठी ज्या नावांची चर्चा होत होती त्यामध्ये दीपक मानकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा होत होती, कारण दीपक मानकरांचे जे समर्थक आहेत त्यांनी अजितदादांकडे आग्रह केलेला होता की दीपक मानकर यांना विधान परिषदेवरती घेण्यात यावं। त्या माध्यमातून जे पक्ष संघटना किंवा पदाधिकाऱ्यांचं जाळं दीपक मानकर यांनी शहरामध्ये निर्माण केलेलं आहे, या जाळ्याचा आणि त्यांना जर संधी मिळाली तर त्या संधीचा आपल्याला पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा फायदा होईल असा सुद्धा समर्थकांचा एक तर्क होता। पण तरी सुद्धा अजितदादांनी त्यांना संधी दिली नाही आणि दुसरीकडे भाजप आणि शिवसेना ही पालिका निवडणुकीपूर्वी तयारी करते, पण इकडे दीपक मानकर यांच्यावरती आरोप झाल्यामुळं आता अजितदादा यांची गोची होण्याची शक्यता आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की राष्ट्रवादीचा कधी काळचा एक महत्त्वाचा नेता शंतनू कुकडे याच्यावरती बलात्काराचे आणि सेक्स रॅकेट चालवल्याचे आरोप झालेले होते आणि त्याच शंतनू कुकडेशी दीपक मानकर यांनी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावरती झालेला आहे। रौनक जैन नावाचा एक CA होता, त्याने या दोन्ही नेत्यांमध्ये किंवा त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन केल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे। याच प्रकरणात आता ही केस सुद्धा पुढे कशा पद्धतीने जाईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणे। पण एकीकडे हे सगळे आरोप होत असले तरी सुद्धा दीपक मानकर यांनी शासनाची एक व्यवहारामध्ये फसवणूक केल्याच्या प्रकरणात माझ्यावर FIR झाली आहे, पण मी निर्दोष आहे, मला राजकीयदृष्ट्या फसवण्याचा डाव सुरू आहे असं म्हणत त्यांनी त्या राजीनामा पत्रामध्ये अजितदादांना सुद्धा त्या सगळ्या प्रकरणाला अवगत केलं आहे। त्या राजीनाम्यामध्ये त्यांनी ती गोष्ट नमूद केलेली आहे। पण तरी सुद्धा दीपक मानकर यांच्या माध्यमातून आता राष्ट्रवादी कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार का, किंवा अजितदादा पुण्यामध्ये पालिका निवडणुकीपूर्वी शहरामध्ये भाकरी फिरवणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आगामी काळात मिळणार आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।